नमस्कार, मी संदीप उर्फ नाना सावंत, संस्थापक अध्यक्ष शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर। गेल्या 30 वर्षापासून शिवप्रेरणा आणि शिवस्फूर्ती घेऊन मी हा शिवकालीन शस्त्रांचा साठा घेऊन अखंड भारतभर फिरत आहे आणि शिवप्रचार करत आहे। आज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बुलढाणा येथे याच रणमर्द शिवकालीन शस्त्रांचा आज जो संग्रह आपल्यासमोर प्रदर्शित केलेला आहे, त्यातून लहान मुलांना, मुलींना तसेच येथील समस्त नागरिकांना काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा जो संग्रह आहे तो आपल्याकडे मी प्रदर्शित केलेला आहे। त्यामध्ये मराठा मोठीच्या तलवारी, कर्नाटकी धोप, खांडा, वक्र तलवारी, त्याचबरोबर ब्रिटिशकालीन तलवारी, पट्टापान तलवारी, पट्टा, विटा, भाला, विविध प्रकारच्या ढाली, त्यामध्ये कासवाच्या पाठीची ढाल, सिलेटची ढाल, पोलादी ढाल, तसेच गेंड्याच्या चांबड्याची ढाल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भाले, ज्या शस्त्राचा वापर शिवाजी महाराजांनी अफजलखानाला फाडण्यासाठी केला ते वाघनखत, चिलखत, शिरस्त्राण ही सर्व प्रकारची शस्त्रे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे त्यांचं प्रत्येकावेळी शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे युद्धात वापरली, त्यांच्या सरदारांनी जी शस्त्रे युद्धात वापरलीत त्या शस्त्रांच्या विषयी माहिती, तसेच हा ठेवा जो आहे हा ठेवा राष्ट्राचा ठेवा म्हणून आपण जपला पाहिजे या उद्देशाने मी इथं आज बुलढाणा येथे आलेलो आहे। हे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले 3 दिवस बरीच गर्दी आहे, लोकांचा उत्साह चांगला आहे आणि या ज्या मंडळानं जे शिवकार्य हाती घेतलेलं आहे त्या शिवकार्याला कुठेतरी स्फूर्ती आणि प्रेरणा यातून मिळत आहे। आज आपण पाहायला गेलं तर शिवकालीन शस्त्रे पाहताना जो संग्रह करायला त्रास झाला गेल्या 30 वर्षात, लोकांच्याकडून शस्त्रे गोळा करताना जे काही त्रास झालं तो त्रास फार मोठा होता। पण आज माझा मुलांना एक संदेश आहे की आज लंडनसारख्या सिटीमध्ये एकूण 70 छोटी मोठी म्युझियम आहेत आणि मोर दॅन साहित्य इंडियाचं आहे। त्यामुळं आपला ठेवा जिथे इतिहास घडला आहे तो ठेवा आपण जर जपला तर या ठेव्यातून आपलं पर्यटकांपासून मिळणारं उत्पन्न राष्ट्राचं वाढेल आणि आपला देश समृद्ध होईल। एवढं बोलून मी थांबतो।